अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सौवसाहुणम् एसो पञ्चनमो यारो सौवपावपनासनो मङ्गलानञ्च सव्वेसिं परमं हवै मङ्गलं परमं हवै मङ्गलं नमः श्री शान्तिनाथाय जगच्छान्तिविधायिने कृष्णकर्मौघशान्ताय शान्तये सर्वकर्मणां शान्तये सर्वकर्मणां. कायसर करायचंय. अनंतान सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. 24 भगवान की जय. पंच परमेश्वरी भगवान की जय. देवादिदेव शांतीनाथ भगवान की जय. देवादिदेव पार्श्वनाथ भगवान की जय. संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागरजी मामणी राम की जय. आचार्य संघ की जय. सत्पात्र के फल से, सत्पात्र दान के फल से यह जीव सुंदर रूप, विशुद्ध वंश, उत्तम चारित्र्य, पवित्र शील, श्रेष्ठ गुण, विशाल ज्ञान, कुशाग्र बुद्धि, शुभ लक्षणों को प्राप्त करता है एवं धान्य, वाहन, वस्तु, धन, पिता, माता, भ्राता, पुत्र आदि सभी इष्ट परिकरों से सुसंपन्न रहता है. सकल चक्रित्व पद को प्राप्त करता है. इस प्रकार 8 भव तक संसार के उत्तम सुखों को भोग कर वह मोक्ष साम्राज्य का अधिपती बनता है. काय सांगितलं बघा. सत्पात्राला दान देणारे उत्कृष्ट फळाची प्राप्ती करतात. कुठले कुठले उत्कृष्ट फळ मिळतात त्यांना? त्या पुण्याचं फळ त्यांना काय काय मिळतंय? त्यांना सुंदर रूपाची प्राप्ती होते. पुढच्या भावामध्ये सुंदर रूपाची प्राप्ती होते. शुद्ध वंशामध्ये ज्यांचा जन्म होतो. आता शुद्ध वंश कशाला म्हणायचं? उच्च कुलामध्ये त्यांचा जन्म होतो. उच्च कुलामध्ये जन्म होऊन पण शुद्ध वंश कशाला म्हणतात माहितीये काय? पिंड शुद्धी ज्याला म्हणतात ना. माता पिता आजोबा आजी कोण सुद्धा आंतरजातीय विवाह केलेले नसतात. कोणीही त्या घरामध्ये व्यसनी नसतात, व्यभिचारी नसतात. सगळे धार्मिक असतात, व्रती असतात, शीलवान असतात, व्रत नियमांना पालन करणारे असतात आणि घरामध्ये अतिशय पुण्यवर्धक, शालीनता, संयम आणि सज्जनता असणारे लोक असतात घरामध्ये, की जिथं एकमेकांचं तू तू मी बिलकुल होत नाही. एकमेकांच्या प्रेमानं, आपुलकीनं, वात्सल्याने व्यवहार करतात, आधार देतात, अभय देतात, सहन करून घेतात, सांभाळतात एकमेकांना. तिथल्या लोकांना कायमस्वरूपी फक्त एकमेकांच्या सोबत राहिल्यानंतर पण छानच वाटत असते. खटपट काय तिथं नसते. जिनधर्माचं पालन करणारे सगळे लोक असतात. जीव हिंसा कुणीही करत नाहीत. क्रोध, मान, माया, लोभ, 4 कशांची मंदता सुद्धा त्या घरातल्या लोकांमध्ये असते. हे सगळे विशुद्ध वंशाचे लोक. तर जन्म कुठं होतो? सत्पात्र दानाच्या प्रभावामुळं स्वर्गात तर जन्म होणारच आहे, परंतु त्यापूर्वी स्वर्गानंतर सुद्धा जिथं तुम्ही जन्म घेणार ना, तुमचं विशुद्ध वंश असणार, तुम्हाला सुंदर रूपाची प्राप्ती होणार, तुमचं चारित्र्य पण शुद्ध होणार त्या ठिकाणी. म्हणजे असं तसं चारित्र्य व्हावं अशी तुमची चर्या नसते आणि त्या घरातल्या लोकांची पण नसते. पवित्र शील स्वभावी होणार तुम्ही. तुमच्यामध्ये सगळे उत्तमोत्तम श्रेष्ठ गुण प्रकट होणार. ज्ञानाची वृद्धी होणार, म्हणजे उत्कृष्ट बुद्धिमत्तेची प्राप्ती होणार तुम्हाला. कुशाग्र बुद्धिवंत होणार तुम्ही.
अनेक शुभ लक्षणांना तुम्ही प्राप्त करून घेणार. कशामुळे बघा, आहारदानाचा महिमा इतका मोठा आहे, परंतु आदरपूर्वक सन्मानपूर्वक दिल्यानंतरच आहारदान. जर सन्मान नसेल तर काय होते? बस. एवं धान्य, वाहन, वस्तु, धन, पिता, माता, भ्राता, पुत्र आदि सभी इष्ट परिकरों से सुसंपन्न रहता है. जो आहारदान भक्तिभावपूर्वक देतो तो पुढच्या भावामध्ये संपन्न घरामध्ये तर जन्मतोच, पण त्या ठिकाणी धन, धान्य, वाहन, सगळ्या प्रकारचे वापरात येणारी वस्तू, तिथले माता पिता, भाऊ, बंधू, बहिणी, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी हे सगळं तुम्हाला इष्ट असतील. म्हणजे तुम्हाला जसे हवे तसे, कुणाकडूनही तुम्हाला किंचितही कसलाही त्रास होणार नाही. सगळेजण तुम्हाला मदतच करतील, सेवा करतील, तुम्हाला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही आनंदी असणार आणि तुमच्या संपर्कात राहून ते सुद्धा आनंदी असतील. अशा वातावरणामध्येच तुमचा जन्म होणार. खूप वेळा असं घडतंय ना. बस्तीजवळ तर घर मिळणारच आहे. दरवाजा उघडल्या उघडल्या भगवंताचं दर्शन. पुण्यशाली लोकांनाच मिळत असते बस्तीजवळ घर. सगळ्यांना तसे पुण्य नसते. लक्षात काय? बाहेर यायचं नाही तर बघायचं आणि दर्शन करायचं. म्हणजे अपेक्षा जरी न करता तुम्ही आहारदान करत असाल तर तुम्हाला स्वयमेव तुमच्या झोळीमध्ये तुमच्या पुण्याने हे सगळं टाकणार आहे म्हणून समजायचं. म्हणून आहारदान करायला थोडं सुद्धा प्रमाद करायचं नाही. कारण कसं होतंय, जिथं जन्म घेतोय ना त्या घरातले सगळेच मित्र आहेत असं सांगता येत नाही. पंचमकाल तर अजिबात नाही. सगळेच मित्र असतील ज्या घरात तुम्ही जन्म घेता असं होऊ शकते काय? असं होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा बाहेरच्या लोकांकडे सुख प्राप्त होते, पण घरच्या लोकांकडे दुःख जास्त प्राप्त होते. मग मनात येते कुठल्या कुठल्या पूर्वभावाचे शत्रू होते कुणास ठाऊक माझ्या गळ्यात पडले, त्यांच्या पोटाने जन्म घेतलो किंवा माझ्या पाठीवर आले, कुठल्या जन्माचं वैर होतं कुणास ठाऊक, असं भाव होतात की नाही. त्यामुळं घरातले लोक प्रेमानं आपुलकीनं तुमच्याशी व्यवहार करत असतील, तुमची सेवा घेत असतील, काळजी घेत समजायचं पूर्वभावाचे ते मित्रच आहेत तुमचे. आणि तुमच्या पुण्याच्या प्रभावामुळे तुम्हाला इष्टलोक प्राप्त झालेत. नसेल तर घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरी जायची पण इच्छा होत नाही. असं सुद्धा कुठल्या कुठल्या तरी घराचं वातावरण असतं की नाही. तर आपल्या घरात सगळ्या प्रकारचं वातावरण छान आहे याचा अर्थ खरोखर तुम्ही पुण्यशाली तर आहातच. पूर्वभावाच्या पुण्याच्या उदयामुळं असे सगळे लोक तुम्हाला प्राप्त झाले म्हणून समजायचं. आणि कुठल्या नाही कुठल्या भावात तुम्ही देवशास्त्र गुण दान केला होता, त्या दानाच्या प्रभावामुळं तुम्हाला सगळे इष्ट परिकर भेटले. पूर्ण जीवनभर तुमच्याबरोबर शत्रुत्व न करणारे लोक भेटायला पण पुण्य पाहिजेच की. घरातले कसे पण चांगले वागतील, पण बाहेरचे चांगलं वागायला सुद्धा पुण्यच पाहिजे ना. पुण्याशिवाय बंधू बांधव, माता पिता, पती पत्नी, नोकर चाकर सुद्धा चांगले मिळत नाहीत. शेजारी पाजारी सुद्धा पुण्याशिवाय चांगले मिळत नाहीत. इतकंच काय, हे सगळे लोक तुम्हाला चांगले मिळतील, पण तुम्ही ज्या ज्या पुद्गल वस्तूंचा वापर करून तुम्ही जीवन जगत असता ते पुद्गल वस्तू सुद्धा तुमच्या पुण्यामुळे चांगले मिळतात. एखादं वाहन, इथं वाहनाचं पण उदाहरण दिलंय. एखादं वाहन तुम्ही घेतलाय आणि ते वाहन घेऊन तुम्ही कुठे तीर्थयात्रेला चाललाय. तुमचा अंतराय कर्माचा उदय नसेल तर वाहन कडेपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आणि मध्येच तुमच्या अंतराय कर्माचा उदय असेल तर वाहन वाटेतच बंद पडणार. होऊ शकते की नाही? होऊ शकते की नाही? असं वाटेत बंद पडू शकणार, ऍक्सिडेंट होऊ शकते, वाटेत पंक्चर होऊ शकते, काय पण होऊ शकते. फक्त वाहनाचं एक उदाहरण दिले, पण अशा अनेक पुद्गल वस्तू ज्या वस्तूंचा उपयोग करून आपण आपलं जीवन जगतो, त्या वस्तू सुद्धा व्यवस्थित प्राप्त होण्यासाठी आणि त्या वस्तूंच्या निमित्तानं आपल्याला सुखानुभव होण्यासाठी सुद्धा पुण्यच पाहिजे. पुण्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे त्या वस्तूंचे, त्या पुद्गल वस्तूंचा पण आपल्यावर उपकार आहे. आणि चैतन्य आत्मतत्व ज्यांच्या सोबत आम्ही राहून जीवन जगतो त्यांचे पण आपल्यावर उपकार असतात. परस्परोपग्रह जीवाना यालाच म्हणतात. एकमेकांना उपकृत करून
प्रत्येक जीव एकमेकांच्यावर उपकृत करून जीवन जगत असतो. काय वाहनाचं काय सांगितलं? तुम्हाला जे वस्तू प्राप्त होतात ते वस्तू सुद्धा तुम्हाला पुण्यामुळेच प्राप्त होतात. पुद्गल वस्तू पुण्य आहे बघा. तुम्ही पुण्यशाली आहे म्हणून स्वतःचं घर मिळालं ना तुम्हाला. नसेल तर आयुष्यभर 2-2 वर्षाला 3-3 वर्षाला भाड्याचं घर हिंडायला लागलं असतं का नाही? तुमच्याकडे पुण्य आहे म्हणून तुम्हाला संपत्ती लाभली आणि त्या संपत्तीपासून तुम्हाला रोजच्या जीवन जगण्यासाठी काय काय वस्तू पाहिजे तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांच्या सहकार्याने तुम्ही जगू शकता. नसतं तर काय केलं असतं? म्हणून म्हणतात सत्पात्राला आहारदान दिल्याच्या प्रभावानं तुम्हाला इष्ट परिकर तर मिळणारच आहेत. त्याशिवाय धन, धान्य, वाहन, वस्तू पण आणि वास्तू पण सगळं तुम्हाला जसे हवे तसे प्राप्त होणार की ज्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही तुमचं जीवन सुखपूर्वक जगू शकता. पण कशामुळं? आहारदानाच्या प्रभावामुळं. इतना ही नहीं, सकल चक्रित्व पद को भी प्राप्त करता है. इस प्रकार 8 भव तक संसार के उत्तम सुखों को भोग कर वह मोक्ष साम्राज्य का अधिपती बनता है. काय म्हणतात बघा. इतकंच नाही तर चक्रवर्ती पदाची प्राप्ती सुद्धा होऊ शकते. कशामुळं? सत्पात्राला उत्कृष्ट भक्तिभावपूर्वक आहारदान केल्यानंतर. फक्त एकाच भवा चक्रवर्ती पदाची प्राप्ती होते असं नाही. येणाऱ्या 8 भवापर्यंत या संसारामध्ये तुम्हाला उत्तम सुखाची प्राप्ती होणार आणि परंपरेने तुम्हाला मोक्ष सुखाची सुद्धा प्राप्ती होणार. म्हणजे संसारातून तुम्ही कायमस्वरूपी मुक्त होणार. हा आहारदानाचा प्रभाव आहे. त्यामुळं कोण कोण स्वाध्यायाला बसले निदान त्यांनी तरी इतकं समजून घेतले म्हटल्यानंतर गावामध्ये महाव्रती आलेले आहेत तर उत्साहपूर्वक उल्हासपूर्वक आपण होऊन आहारदान करायला चौका लावायला तयार व्हायला पाहिजे. कारण येणाऱ्या 8 भवापर्यंत तुम्हाला सुख साधना शांती समाधान कमी होणार नाही. त्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःची काळजी करून स्वतःवर दया करायचं म्हणून धर्माचरण करणं आवश्यक आहे. सत्पात्र दानी जीव सौधर्मादि स्वर्गीय कल्पों में जाकर जन्म लेते हैं और वहां देवांगनाओं के साथ क्लेश रहित होकर सदा सुख भोगते हैं. आता समजा सत्पात्र दान करण्यापूर्वी तुम्हाला जर मनुष्याईचा बंध झाला असेल आणि त्यानंतर जर तुम्ही दान केलात तर मनुष्याई काय तुमचं कमी होणार नाही किंवा बदलणार नाही. तुम्ही नियमानं भोगभूमीत जाऊन जन्म घेणार. उत्तम भोगभूमीमध्ये सत्पात्र दान केल्याचा प्रभावानं उत्तम भोगभूमीमध्ये तुम्ही नियमानं जाऊन जन्म घेणार. उत्तम भोगभूमीतलं आयुष्य 3 पल्ले आहे. 3 पल्ल्याचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही जर सम्यक दृष्टी असाल तर सौधर्म स्वर्गात जन्म घेणार. मिथ्या दृष्टी असाल तर भवनत्रिक मध्ये जन्म घेऊ शकता. भवनत्रिक मध्ये भवनवासी व्यंतरवासी ज्योतिषवासी. मनुष्य आयुचा बंध झाला असेल तर आधी तुम्ही भोगभूमीत जाऊन जन्म घेणार आणि भोगभूमीतलं आयुष्य संपल्यानंतर भोगभूमीतले सगळे जीव मनुष्यच की तुम्हाला मनुष्याईचा इथे जन्म बंद झालाय. त्यानंतर तुम्ही सत्पात्र दान केलाय. त्या सत्पात्र दानाच्या प्रभावात तुम्ही भोगभूमीत जाऊन जन्म घेणार. पुढच्या भावात मनुष्य होऊन जन्मणार तुम्ही भोगभूमीत आणि भोगभूमीतलं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही सम्यक दृष्टी असेल तर सौधर्म स्वर्गात जाणार. सौधर्म किंवा ईशान स्वर्गात. आणि मिथ्या दृष्टी असेल तर भवनत्रिक मध्ये जन्म घेणार. नियमच आहे. होय. हो. मी काय सांगितलं तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. बुद्धिमान किसान सदा इस बात का विचार करता है कि मेरे खेत में उत्पन्न कितना होगा और व्यय कितना होगा. उससे खेती करने वाले नौकरों को मुझे कितना देना होगा. मेरे कुटुंबीजनों को कितना देना होगा. सरकारी कर कितना भरना होगा एवं बीज आदि का खर्चा अन्य खर्चा कितना होगा इत्यादि प्रकार से आय व्यय को विचार कर
खेती करने से उसे लाभ होता है। इसी प्रकार पुण्य धन को अर्जन करने वाला श्रावक इस बात का विचार करे कि मुझे आय कितना है और व्यय कितना है, मेरी संपत्ति से देव पूजा के लिए कितना लगाना है, दान के लिए कितना लगाना है, कुटुंबियों के पोषण के लिए कितना लगाना है, मुझे उसे किसी प्रकार उपयोग करना है, इत्यादि विषयों को विवेक पूर्वक समझकर धन का उपयोग करे तो बाह्य संपत्ति के साथ अंतरंग संपत्ती भी बढ़ती रहती है. म्हणजे एखादा शेतकरी शेती करताना त्या शेतीतून उत्पन्न किती येणार आहे आणि खर्च किती होणार आहे, आलेल्या उत्पन्नातून खर्च काढून जे पण शेतामध्ये काम करणारे नोकर चाकर आहेत त्यांच्यासाठी किती द्यायचं, घरासाठी किती खर्च करायचा, धर्मासाठी किती खर्च करायचा आणि दान किती करायचं, ह्याचा सगळा हिशोब तो ठेवतो का नाही. तसंच एक ज्ञानी श्रावक सुद्धा करत असतो. मी दिवसभरामध्ये धर्मकार्य किती केले किंवा किती केलो आणि मला पुण्याची प्राप्ती किती झाली आणि पाप कार्य किती केलो. मग पुण्य जास्त झालं की पाप जास्त झालं, पाप जास्त झालं असेल तर काय उपयोग आहे, वजाबाकी झाली ना पूर्णता. तर नेहमी एक ज्ञानी व्यक्ती दिवसभराच्या पाप पुण्याचा हिशोब घालतो संध्याकाळी. आणि आज ज्या ज्या चुका झाल्या होत्या की ज्यामुळं पापार्जन जास्त झालं आणि पुण्यार्जन कमी झालं, तर मी माझा व्यवसाय घाट्याचा आहे, नुकसानीचा आहे की नाही, नुकसानीचा आहे की नाही. म्हणजे नफा अजिबात झाला नाही आणि तोटाच झाला, नुकसान झालं काय फायदा झाला. मग तुम्ही व्यापार उद्योग करताना मात्र पैशात कनी नफा तोटा सगळं हिशोब काढताय आणि जीवन जगताना पाप पुण्याचा नफा तोटा हिशोब घालायला नको. पाप लागलं म्हणजे तोटाच झाला आणि पुण्य लागलं म्हणजे नफा झालं की नाही. पण हिशोब न घालता तुम्ही जर रोज असं जीवन घालवला तर जीवन सार्थक झालं काय जीवन निरर्थक झालं, काय झालं. विचार करा. म्हणून प्रत्येकांना संध्याकाळी रोज सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून आता या क्षणापर्यंत पुण्याची कामं किती केली आणि पापाची कामं किती केली, पुण्य कमवण्यासारखी कामं किती केली आणि पाप येण्यासारखी कामं किती केली. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं, आपलं उठणं बसणं, विचार करणं, त्यामुळे पुण्याश्रव किती झाला आणि पापाश्रव किती झाला याचा रोज हिशोब असायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रतिक्रमण पण सांगितलेत. कारण आपण कितीही ठरवलो पाप करायचं नाही तर आपल्याकडनं होतातच. मागच्या अनेक भवाचे हे संस्कार आहेत आत्म्यावर. पाप करायचं नाही म्हणून ठरवतो पण पाप कार्य कळत न कळत होणारच. म्हणून रोज न चुकता संध्याकाळी आणि सकाळी उठल्याबरोबर प्रतिक्रमण करायचं. आणि जे जे तुम्ही सत्कृत्य असू देत किंवा दुष्कृत्य असू देत, सत्कृत्याचं प्रतिक्रमण नसते, दुष्कृत्याचेच प्रतिक्रमण असते. जे जे तुम्ही केला ते सगळं सांगायचं, कबूल करायची, पश्चाताप करून घ्यायचा आणि पुन्हा करणार नाही म्हणून प्रत्याख्यान पण घ्यायचं. जर तुम्ही प्रतिक्रमण करत असाल रोजच्या रोज तर दिवसभर घडलेल्या पापातले 50-60% पाप कमीत कमी झाल्याशिवाय राहत नाही. प्रतिक्रमण, निंदा, गर्हा सामायिकामध्ये होते. सामायिकामध्ये पुण्याश्रव होणार, पापाची निर्जरा होणार. म्हणून सामायिकापेक्षा जास्त प्रतिक्रमण. काय सांगितलं माहितीये काय, तुम्ही आधी प्रतिक्रमण करायचं नंतर सामायिकला बसायचं. आंघोळ केल्यानंतरच आपण मंदिरला येतो ना, काय मंदिरला पूजा अर्चा करून आंघोळ करतो, आंघोळ करून येतो ना, आंघोळ करून शुद्धीपूर्वक वस्त्र घालतो आणि मग मंदिरला येतो. तसं आधी प्रतिक्रमण करायचं, स्वतःचं मन शुद्ध आणि स्वच्छ करायचं आणि नंतर सामायिकला बसायचं आत्मतत्वाचं ध्यान करण्यासाठी किंवा काहीही विकल्प न करण्यासाठी. कारण सामायिक करणं म्हणजे चिंतन मनन करणं याचा अर्थ होत नाही. सामायिक करणं म्हणजे काहीही न करता शांत निर्विकल्प बसणं म्हणजे सामायिक. खऱ्या अर्थानं सामायिकाचा अर्थ आहे. पण तुम्ही शांत निर्विकल्प केव्हा बसू शकणार, जेव्हा तुम्ही प्रतिक्रमण करून स्वतःची कबुली देणार, हा हे मी चुकलो, असं मी करायला नको होतो, मी पापी, दुष्ट, दुरात्मा, मी कुणाची निंदा करायला नको होतो, भगवान पण माझ्याकडनं घडलं हे.
मी कुणाला फाडफीड बोलायला नको होतं, पण माझ्याकडनं हे घडलं. कुणाचं मन दुखवायला नको होतं, पण माझ्याकडनं हे घडलं. कुणाकडं दुष्ट नजरेनं बघायला नको होतो, पण हे घडलं माझ्याकडनं. मी कुणाची निंदा करायला नको होतो, पण हे घडलं माझ्याकडनं. म्हणजे मी किती पापी आहे, किती दुरात्मा आहे. क्रोध करायचं नाही म्हणून मी रोज ठरवतो, पण भगवान, क्रोधावर मी संयम ठेवू शकलो नाही, माझ्याकडनं आज क्रोध घडलंच. मायाचारी करायचं नाही असं सारखं म्हणतो, पण घरात 4 चौघांसोबत राहताना जरा तुझं माझं झालं, जरा मागं पुढं करायचं झालं माझ्याकडनं. आणि घरात ज्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तूंबद्दल पण किंवा नवीन नवीन वस्तू घेण्याबद्दल पण माझ्याकडनं लोभ घडला. जरा तुम्ही झालं आणि मी का बोलू म्हणून मी मान कशाही पण केलोच. हे करायचंय म्हणून रोज ठरवतो भगवान, पण घडतात माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी. पण मला हे कळायला लागले की ही माझी चूक आहे. ही माझी चूक आहे हे मला कळायला लागलंय. आणि मी केलेल्या चुकीचं मी घोर निंदा करून घेतो स्वतःची आणि पश्चाताप करून घेतो. ह्या पापापासून मी पूर्णपणे मुक्त हो. हे सगळं पाप मिथ्या हो, मिथ्या हो, मिथ्या हो. मी खूप ठरवतो. 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय जीवांची हिंसा करायची नाही, विराधना करायची नाही, माझ्यापासून कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही. मी रोज ठरवतो भगवान. पण ही एवढी बुद्धी दुष्ट आहे, अनादी अनंत कालापासून या जीवावर असे संस्कार पडलेत आणि माझ्याकडनं सहजपणे सगळ्यांची हिंसा होते. आणि आज पण तशीच हिंसा झाली. पण ही हिंसा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून मी काळजी घेणार. आतापर्यंत घेत आलोय, इथून पुढे पण मी घेणार. तरी पण ह्या चुका माझ्याकडनं आज घडल्या आणि ह्या घडलेल्या चुकांपासून मी क्षमा मागतो त्या सगळ्या जीवांची, पश्चाताप करून घेतो आणि भगवान पुन्हा असं दुष्कृत्य माझ्याकडनं होऊ नये एवढी सावधानता माझ्यामध्ये येऊ दे. हे रोज न चुकता सकाळ संध्याकाळ व्हायला पाहिजे. भगवान मला मनुष्यभाव मिळालाय आणि मनुष्यभाव सार्थक करून घेण्यासाठी मला जीवनधर्म पण मिळालाय, संगती पण उत्तम मिळाले. पण मला मिळालेल्या संगतीचा मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक उपयोग केले नाही. समोर गुरु दिसले, मी वर्ण गुरुंना नमस्कार केलो, पण त्यांचा मानसिक विनय ठेवला नाही. मानसिक विनय न ठेवणं म्हणजे काय? वर्ण तुम्ही नमस्कार करता आणि आत म्हणता काय येतं ह्यालाच नाही. काय येते ह्यालाच नाही. आता समोर दिसले पण पाय पडलो, पण त्यांच्याबद्दल मला काय वाटतच नाही. होते की नाही खूप वेळा असं? खरं सांगा, होते? तुमच्या आवडीचे मुनी महाराज जे आले, माताजी आले तर किती भक्ती असते आणि इतर लोक आले तर कशी भक्ती असते. वर्ण भक्ती करायची, खरं आत्म सन्मानच नाही. ही पण मायेची आहे बरं काय, ह्याला मानसिक विनय म्हणतात. कायपूर्वक विनय केला पण मनात विनयच नाही. पाप लागलं काय पुण्य लागलं? कुठे जाणार पाप लागल्यानंतर? कुठे जाणार? मग त्या दुर्गतीत जाण्यासाठी रस्ता आधीमध्ये कोण बोलायचं नाही काय? त्या दुर्गतीत जाण्यासाठी रस्ता कोण तयार केला? कुणाची चूक आहे? नाव कुणाला ठेवता? कुणाला नाव ठेवता? सम्यक दृष्टी असेल तर अशा चुका करतच नाही. सम्यक दृष्टींना असे विचार कधी येतच नाहीत. मिथ्या दृष्टीलाच असे सगळे विचार येणार. त्यामुळं सावधानता असायला पाहिजे. फक्त तुम्ही वर्ण विनय करून उपयोग नाही, अंतरंगात पण विनय पाहिजे. आम्ही गेलो होतो आहार द्यायला, आता होते महाराज म्हणून आहार दिलो. खरं त्यांच्याबद्दल काही एवढं आमच्या मनात भक्तीच नाही. होते की नाही? व्यर्थ तरी झालं, पण घडते खूप वेळा असं हे सांगाले. आता एक 4-5 महाराज समोर नाही आले, त्या दोघा तिघांवर तुमची खूप भक्ती आहे, पण एक दोघांना तुम्ही ओळखत नाही किंवा त्यांची चर्या बिघडलेली आहे असं तुम्हाला लक्षात येते. पण सगळ्यांच्या सोबत म्हणून त्यांच्यासमोर पण तुम्ही झुकताय, हात जोडताय, पण तोंडाने नमोस्तू 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 म्हणायचे भाव होत नाहीत. मुक्यानेच हात जोडायचं. होते की नाही असं? हे सगळ्यांच्याकडनं घडते. माझ्याकडनं पण पूर्वी खूप वेळा घडलंय असं.
ज्यावेळी मी इतर अज्ञानी होते. संघातले असले की तसंच होते की दीदी. का होते सांगा मला? इतर संघातले लोक काय माऊली की नसतात? काय माहिती. इतर संघात असंच होतं पण. ऐकून घ्या, तुमच्या दृष्टीचा हा दोष आहे. तुमच्या दृष्टीचा हा दोष आहे. इतर संघातले मुनिराज सुद्धा भावलिंगी असू शकतात आणि तुमच्या संघातले मुनिराज सुद्धा द्रविलिंगी असू शकतात. तुम्ही जरा सुद्धा या भ्रमात राहू नका की मी ज्या संघाला मानते त्याच संघातले मुनिराज भावलिंगी आहेत आणि इतर संघातले भावलिंगी नाहीत असं तुम्ही म्हणू नका. या पंचमकालामध्ये पूर्ण 2.5 द्वीपामध्ये 3 कमी 9 कोटी मुनिराज आहेत भावलिंगी. मला सांगा, ते सगळे फक्त तुमच्या संघातले आहेत काय? 3 कोटी 3 कमी 9 कोटी मुनिराज इतर संघातले पण आहेत की नाही? हा, मग जर तुम्ही असं करत असाल तर कुठंतरी तुम्हाला विचार करायला पाहिजे की तुमच्या सम्यक दर्शन आहे काय. कुठेतरी विचार करायला पाहिजे. पूज्य विनीत सागरजी महाराजजी हुपरीमध्ये होते आणि ह्यांनी जसं म्हटलं ना त्यावेळी मी तसं म्हटले होते महाराजांना. महाराजजी, आपल्या संघातल्या लोक महाराजांना बघितलं की फार भक्ती येते आणि खूप समर्पित भाव होतात, पण इतर संघातल्या मुनिराजांना बघितल्यानंतर इतकं समर्पण येत नाही. तर महाराजने आता मी त्यांना जे उत्तर दिलं तसं मला उत्तर दिलं होतं. महाराज म्हटले, तुम्हाला कोण सांगितलं इतर संघातले मुनिराज चांगले नसतात, भावलिंगी नसतात म्हणून? ही फार मोठी तुम्ही चूक करायला लागलाय. असं करून तुम्ही स्वतःच्या दुर्गतीला बंद करून घ्यायची म्हटले मला महाराजजी. आपल्या संघातल्या मुलींचं पण चुका होऊ शकतात आणि इतर मुली पण चांगल्या असू शकतात. त्यामुळं त्यांना बघितल्या ते कुठले आहेत, कोण आहेत, कुणास ठाऊक असं म्हणू नका आणि दर्शन तुम्ही घेऊ नका. असं करू नका. तुम्ही त्यांना बघितल्यानंतर तुम्ही दर्शन करा, तेवढीच भक्ती करा. परंतु त्या 2-3 दिवसाच्या जर संपर्कात तुम्ही आला तर तुम्ही परीक्षण निरीक्षण करा. खरोखर आगमानुकूल त्यांचा व्यवहार असेल तर समर्पित व्हाच. पण आगमानुकूल व्यवहार नसेल, तुमच्या लक्षात आलं असेल की चारित्र्य शुद्धी नाही असं लक्षात आलं असेल तर तुम्ही एकांतात सन्मानपूर्वक विनयपूर्वक स्थितीकरण करू शकता, प्रयत्न करू शकता स्थितीकरण करण्याचं. झालं तर ठीक, नसेल तर तुम्ही न्यूट्रल राहा, उदासीन राहा. ना राग ना द्वेष ना अनादर. कुणासमोर काय बोलायचं नाही, त्यांचा अनादर पण करायचं नाही. तो जीव त्यांच्या कर्माची फळं भोगेल. पण आपण मात्र ठरवायचं की आपण ज्यावेळी त्या पदाला पोहोचू आपल्याकडनं असे कधी व्यवहार होणार नाहीत, एवढं आपण ठरवायचं. पण कुणाचा अनादर करायचं नाही आणि माहीत नसताना तर बिलकुल करायचं नाही. जर तुम्हाला माहित आहे, तुम्ही लांब राहिला तर ठीक आहे, पण माहित नसते ना. आणि माहित नसताना बिलकुल कुणाचा सुद्धा अनादर करायचं नाही, भक्ती कमी होऊ द्यायची नाही किंवा कायेनं विनय करायचं आणि मानसिक अविनय करायचं असं कधी करायचं नाही. त्यामुळं आपल्याला तीव्र पाप कर्माचा बंध होऊ शकतो, एवढं आपण लक्षात घ्यायचं बरं काय. जो व्यक्ति अपने आय व्यय को विचार न कर व्यय करता जाता है वह अवश्य ही एक दिन नष्ट होता है. अर्थात उसे दिवाला निकालना पड़ता है, उसे स्वप्न में भी सुख नहीं मिल सकता. म्हणजे जो येणार किती आहे त्यापेक्षा घालवत असेल तर, अर्थार्जन किती व्हायला लागले त्यापेक्षा खर्च जास्त असेल तर काय होणार आहे? नुकसान आहे ना. तसं पुण्य कमी आणि पाप जास्त झालं तर काय होणार? सद्गती काय दुर्गती? पुण्य कमी आणि पाप जास्त झाल्यानंतर काय होणार? दुर्गती पण होणार आणि दुःख पण मिळणार. जीवन नष्ट झाल्यासारखंच आहे की नाही. त्यामुळं जास्तीत जास्त पुण्यार्जन कसं होईल याचा विचार करायचा आणि सावधानता ठेवायची. कमीत कमी पाप कसं लागेल एवढं विचार करायचं. आणि हे करण्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये उत्कृष्ट समताभाव पाहिजे.
कारण तुमच्याकडे भरपूर तुम्हाला लाभ होत असेल तर तुम्ही आनंदी होता, आणि नुकसान झालं तर दुःखी होता की नाही? रौद्र ध्यान आहे हे. आनंदी होणं रौद्र ध्यान आहे. भरपूर तुम्हाला संपत्ती मिळाली म्हणजे आनंदी होणं रौद्र ध्यान आहे, आणि संपत्ती कमी झाली म्हणून दुःखी होणं अर्थ ध्यान आहे. इष्टवियोग झाला की नाही, अर्थ ध्यान आहे. आनंदी झाला त्यावेळी नरकगतीचा बंध झाला, आणि दुःखी झाला त्यावेळी तिर्यंचगतीचा बंध झाला. नरकगतीचा बंध होतोय. परिग्रहानंदी रौद्र ध्यान आहे ना. परिग्रहाची प्राप्ती झाली. ह्यावेळेस फिरतीला गेलो, एवढा फायदा झाला, मला समाधान झालं बघ, मला आनंद झाला की नाही. आनंदाने घरातल्या लोकांना सांगितलं का नाही, ह्या महिन्यामध्ये मला एवढं प्रॉफिट झालं. आनंदी झाला की नाही. परिग्रहानंदी आनंद आहे, आणि परिग्रहानंदी म्हणजे परिग्रहात आनंद मानणं हे रौद्र ध्यान आहे. हा, आणि रौद्र ध्यानानं नरगतीचा बंध होतो. कळते की त्यावेळेस? कळते त्यावेळेस नरगतीचा बंध व्हायलाय असं? कळते? नाही कळत. त्या आनंदात का नाही इतकं वाहून जाते माणूस की नाही, काय बघायला नको. झालं. आता हिशोब करायला बसला आणि लक्षात आलं सकाळी हिशोब चुकीचा होता. मला वाटलं होतं मला खूप प्रॉफिट झाला होता, पण वस्तुतः मला प्रॉफिट काहीच नाहीये, फायदा काहीच नाही, नुकसानच जास्त झालंय. पुन्हा सांगता सकाळी माझं गणित चुकलं होतं, फायदा काहीच नाही, नुकसानच जास्त झालंय की ग, काय करू. आता मनात संकलेश करायचं, दुःखी व्हायचं, अर्थ ध्यान आहे की नाही. कारण जो फायदा होणार होता तो झाला नाही, म्हणजे इष्ट वियोग झाला, अर्थ ध्यान झालं की नाही. त्या अर्थ ध्यानामध्ये तिर्यंचगतीचा बंध व्हायला लागलाय. लक्षात येते काय? येत नाही. पण हे सहजरित्या चालू आहे. सहजरित्या चालू आहे की नाही? आहे की नाही सांगा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात हेच चालू आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये हे चालू आहे. अर्थ ध्यान, रौद्र ध्यान, अर्थ ध्यान, रौद्र ध्यान. म्हणून म्हणतात जी व्यक्ती जे येणार आहे, जेवढा पैसा येणार आहे तिकडे न बघता फक्त खर्चच करत असेल तर काय होणार? नष्ट होणार की नाही सगळं. वर कर्जाचं डोंगर होणार की नाही. म्हणून जो खरोखर ज्ञानी आहे की नाही, जो सावधान आहे ना, तो व्यवहारामध्ये पण सावधान असतो आणि अध्यात्मामध्ये पण सावधान असतो. व्यवहारामध्ये पण नुकसान होऊ नयेचा विचार करतो, आणि अध्यात्मामध्ये पण पापार्जन करत नाही, पुण्यार्जन जास्त करतो. लक्षात आलं? आपल्याकडनं असे व्यवहार व्हायला पाहिजे असं आपण समजायचं. इस संसार में जिन भक्तों के द्वारा की हुई वृद्ध सेवा अर्थात गुरुजन सेवा वनाग्नि के समान पापारण्य को जला देती है. किती सुंदर वाक्य आहे बघ. सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे बरं काय सांगतात. या संसारामध्ये जिन भक्तीद्वारे वृद्ध सेवा जर तुम्ही केला असेल, गुरुजन सेवा जर तुम्ही केला असेल, तर त्या वनामध्ये अग्नी लागल्यानंतर कसं ती अग्नी जाळून टाकण्यासाठी शक्ती येते, तसं ती सेवा तुमच्या जीवनातल्या सगळ्या पापाग्नीला जाळून टाकणारी असते. त्या सेवेद्वारे केलेले पुण्यार्जन, जे पुण्य प्राप्त होते ना, ते पुण्य तुमच्या जीवनातले संपूर्ण पापारण्य जळून टाकल्याशिवाय राहत नाही. दातृजन के जन्म बंध को नाश करती है, अजन्म व्रत धारण करने का सामर्थ्य प्रदान करती है, भाव शुद्धि को प्राप्त कराती है. विशेष क्या, इस संसार के तीर पर इस आत्मा को ले जाकर ज्ञान राज्य में अधिष्ठित करती है. म्हणजे बघा, गुरुजन सेवारूपी वनाग्नीमुळं पापरूपी अरण्याला भस्म करायची संधी मिळते. कशामुळे?
तुम्ही जनभक्ती पण करत असाल, वृद्ध सेवा पण करत असाल आणि गुरुजनांची सेवा पण करत असाल. इतकंच नव्हे, जे पण तुमचे बंधू बांधव असतील, दातृजन असतील, त्यांच्यापासून मोह कमी करण्यासाठी पण तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता येते किंवा तेवढी सावधानता येते. अजन्म व्रत धारण करावं आणि आत्म्याचं कल्याण करावं असे भाव पण होतात. अंतरंगाची विशुद्धी पण वाढते. इतकंच नव्हे, संसार कधी पार होईल हे सांगता येत नाही. पटकन संसारातून तुम्ही पार होऊन मुक्तीला प्राप्त करून घेऊ शकता आणि त्या ज्ञानरूपी आत्मसाम्राज्यामध्ये स्थिर होऊन अनंत सुखाची प्राप्ती करून घेऊ शकता. कारण आयुष्य कसं आहे, आपलं आयुष्य आहे की नाही, किती पण वर्षाचं, ज्यांचं पण जे 80 असेल, 90 असेल, 50 असेल, जे पण आहे, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू. असा आता आपण अशी कल्पना करायची, एक मोठी काठी आहे किंवा एक मोठा सरळ दोरा आहे. त्या काठीला किंवा त्या दोऱ्याला 2 टोकं आहेत. आता जिथं सुरुवात झाली, पहिला टोक म्हणजे जन्माचा टोक आणि शेवटचा टोक म्हणजे मृत्यूचा टोक. एक आयुष्य कर्मरूपी धागा किंवा धारा, आयुकर्मरूपी हा धागा आहे. त्या धाग्याचा पहिला टोक म्हणजे जन्म आणि शेवटचा टोक म्हणजे मृत्यू. आता तिथं पहिल्या टोकाला जन्म घेतला, चालत राहणार की नाही पुढं, कारण तो तुमचा मार्ग आहे की नाही. त्या धाग्यावरून किंवा त्या धाग्यासोबत तुम्ही चालत 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 पुढे आला. आता कडेपर्यंत काही जण कडेला अगदी जवळ आलेत, काही जण मधोमध आहेत, काहींची चालण्याची सुरुवात झाली आहे, काही अगदी टोकाला अगदी थोडंच अंतर शिल्लक राहिलेलं आहे काही लोकांचं, पण त्यांना शेवटचा टोक दिसत नाही. पण चालणं चालू आहे, एक क्षण पण तुम्ही थांबलेलं नाहीये, निरंतर चालणं चालू आहे. निरंतर जर चालणं तुमचं चालू आहे म्हटल्यानंतर एकदा ना एकदा शेवटचा टोक येणार की नाही, येणार. हे सत्य आहे, हे सत्य आहे. पाठीमाग फिरून जर तुम्ही बघितला, पुन्हा पाठीमाग जाण्याचे चान्सेस आहेत काय? कारण जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तुमचं आयुकर्म संपलं, म्हणजे पाठीमागचा अधिकार संपला का नाही, पाठीमागचा अधिकार, ती वेळ पण संपली, तो क्षेत्र पण संपला की नाही. पुढंच तुम्हाला जायला लागणार आहे. आणि जसं जसं पुढे जाणार तशी शक्ती कमी होणार, आयु कमी होणार, वार्धक्य येणार की नाही, येणार. बरोबर आहे. आता आपल्यापैकी कुणालाच माहित आहे काय की तो शेवटचा टोक कधी येणार आहे? तरी पण जगणं कसं चालू आहे, अजरामर आहे असं वाटतंय. 10 वर्षांना असं करणार आहे मी, 25 वर्षाच्या मुदतीचं इन्शुरन्स काढलोय, 25 वर्षानंतर मला इतके पैसे मिळणार आहेत, होते की नाही म्हणत. एवढ्या वर्षाची एफडी आहे, एवढ्या वर्षांचे इतके पैसे मला मिळणार आहेत. तुम्हाला माहित आहे एवढे वर्ष जगणार आहे, माहित आहे याचा तुम्हाला नक्की माहित आहे. आणि मध्येच गेला तर जाऊ शकताय की नाही, काहीच माहित नाही. जाणार आहे की थांबणार आहे कुणाला माहित आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे की तुमची दोरी मध्येच कट होणार आहे हे तरी कुणाला माहित आहे. अकाल मृत्यू येऊ शकतोय की नाही, अकाल मृत्यू येऊ शकतोय. अकाल मृत्यू आला आणि मध्येच गेला, काय करणार, काहीच माहित नाही. आपल्यापैकी कुणाच्या पण आयुष्याचं शेवटचं टोक उद्या पण येऊ शकतंय, 10 मिनिटात पण येऊ शकतं, कुणाला माहित आहे. कुणाच्या हातात काही नाही, काही नाहीये. तरी पण जगणं कसं चालू आहे, निवांत, निवांत चालू आहे. जसं काय अजरामर आहे. ते यमराजानं तुम्हाला पत्र लिहून ठेवलं की ह्या दिवशी येणार आहे, तो पण निवांत जग. म्हणून ऑपरेशन करून घेतलं तुम्ही.
अजून खूप दिवस जगायचं, चालायला पाय पाहिजेत की. ते पाहिजे हो, हे बघा, ते पाहिजे, हे ठीक आहे. परंतु मला काय सांगायचं यातनं, की ठीक आहे की हे बघा, तुम्ही शारीरिक स्वास्थ्य सांभाळायलाच पाहिजे. कारण का माहितीये काय, मनुष्यभावात आपण संयम पाळू शकतो, पूजा अर्चा दानधर्म सगळं करू शकतो, आणि मनुष्यभाव फार दुर्लभ आहे. दुर्लभ असं मनुष्यभाव मिळालंय म्हटल्यानंतर त्या मनुष्यभावाचं रक्षण करणं पण आपलं कर्तव्य आहे. हा, ते कुंतांचं तुम्हाला एक उदाहरण नेहमी सांगते. फार मोठ्या पुण्याची किंमत मोजून तू ही मानवी शरीररूपी नौका धारण केली आहेस, तेव्हा ती फुटली नाही तोवर संसार दुःख सागर तरुण जाण्याचा प्रयत्न कर. खूप मोठ्या पुण्याची किंमत मोजली हे मिळाला, आणि हे फुटायच्या आधी, म्हणजे ही नाव फुटायच्या आधी संसार दुःख सागर तरुण जायला तर पाहिजे, पाहिजे काय नको? मग नाव अजून कडेला पोहोचायचं आहे, नाव फुटली म्हणून काळजी पण घ्यायला पाहिजे की आधेमध्ये. आता तुम्ही गेला आणि देवाई जाऊन जन्मला, तिथं काही संयम मिळणार आहे का तुम्हाला? इथं आहे तोपर्यंत संयम मिळणार आहे. मग जास्तीत जास्त संयम पाळता यावं, जास्तीत जास्त व्यवस्थितपणे व्रत नियमांचं पालन व्हावं, साधना उत्कृष्ट व्हावी, चारित्र्यामध्ये वृद्धी व्हावी, या अपेक्षेने शरीराचं पालन पोषण करायचं असतं. पापाचा नाश व्हावा, पुण्याची प्राप्ती व्हावी, या अपेक्षेनं शरीराचं पालन पोषण करायचं असतं. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवून शरीराचं पालन पोषण करत असला ते चूक आहे. एकदा काय झालं, एक माताजी समाधी घेतल्या होत्या, आणि समाधीच्या काळात त्यांना खूप त्रास होत होता. खूप त्रास होत होता. समाधी झाली आणि निरोप आला. लांब होते एक माताजी, त्यांना निरोप आला. निरोप आल्यानंतर असंच झालं आणि माताजींची समाधी झाली. झाली समाधी, बरं झालं. फार त्रास व्हायचा हो, पटकन झालं, बरं झालं, त्रासातून वाचल्या, असं शब्द यांच्या तोंडातून आले. त्यासोबत त्यांचे मोठे माताजी होत्या. त्यांनी म्हणतात, तुम्ही असं कसं बोलला? बरं झालं. खूप त्रास होत होता, एकदा त्या त्रासातून मुक्त झाल्या. आज तुम्ही म्हटला ना, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. का? ते आता गेले तर ते देवाईत गेले, तिथं काय त्यांना साधना करता येत नाही, संयम धारण करता येत नाही, असंयमी जीवन जगायला पाहिजे. पण इथं जोपर्यंत होत्या तोपर्यंत ते संयमात होत्या, साधनेत होत्या, कर्मनिर्जरा चालू होती. कारण देवायुपेक्षा मनुष्य आयु उत्कृष्ट आहे. त्या उत्कृष्ट अशा मनुष्य आयुतून इतक्या लवकर जायला नको होत्या, अजून थोड्या दिवस पाहिजे होत्या. त्यांच्या अजून साधना झाली असती, अजून कर्मनिर्जरा त्या करू शकल्या असं तर किती बरं झालं असतं, असं तुम्ही म्हणायला पाहिजे होता. पण जे तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त झाला, असं व्यक्त कधी आपण व्हायचं नाही. बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपण सहज म्हणतो, आता पण बघा व्यवहारात कोण अगदी म्हातारं माणूस खूप दिवस झोपलं वर असलं की नाही, जर गेले बरं झालं, लवकर गेले, ते त्रास फार व्हायचा, त्रासातून मुक्ती झाली आपण म्हणतो. पण हे जे कोणतरी वारल्यानंतर बरं झालं म्हणतोय ना, असं सुद्धा आपण म्हणायचं नाही. आपण सुद्धा म्हणायचं नाही, हे सांगाले. नाही नाही, काय पण होत असेल तरी बघा, हाल व्हायला म्हणून तुम्ही बरं झालं म्हटला, पण कदाचित तो व्रती नाहीये, तो मिथ्या दृष्टी पण आहे. तो आता आगामी गती कुठली झाली कुणाला माहित. कदाचित तो तिरेंच्याला गेला असेल तर, कदाचित तो दुर्गती त्याच्यापेक्षा पण खाली गेला असेल तर, त्यापेक्षा इथली अवस्था चांगली होती ना, चांगली होती की नाही इथली अवस्था. ते झालं हो, ते नाही, तो विषय नाहीये. त्यांचं आयुकर्म संपलं, त्यांनी गेले, तो विषय तर नाहीये. परंतु आपण जसं भाव करतो, कोणतरी गेल्यानंतर बरं झालं, गेले लवकर, त्रासातून मुक्ती झाली असं पण म्हणतो ना, पण ऍक्च्युली त्रासातून कधी मुक्ती होत नसते. कदाचित पुढच्या भावात अजून आईच्या गर्भात आहे तो पण याच्यापेक्षा पण तीव्र पापाचा उदय पण असू शकतो का नाही. तुम्ही बघितलाय मनुष्य भावामध्ये, आईच्या गर्भामध्ये जीव येतोय ना येतोय, तो पण आई त्याला बाहेर काढून टाकते. ती पूर्वभावाची त्याची शत्रू असते, आणि शत्रूच्या पोटातच तो येतोय, ती काढून टाकते. किंवा अजून आईच्या गर्भात आहे तो पण अनेक प्रकारचे रोग त्या बाळाला झालेले असतात की नाही. काही वर्षापूर्वीच एक ही न्यूज वाचले,
आईच्या गर्भातल्या बाळाचं हृदयाचं ऑपरेशन केलं डॉक्टरने. आईच्या गर्भात आहे बाळ, तर गर्भातल्या बाळाच्या हृदयाचं ऑपरेशन केलं डॉक्टरने. म्हणजे अजून जन्म घेण्यापूर्वीच वेदना, दुःख, त्रास टोचून घ्यायचं चालूच आहे. मग कुणाच तरी त्रास कमी झाला आणि बरं झालं म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना त्रास होणार किंवा सुख मिळणार आहे. आपण काहीच करू शकत नाही. करू शकतो? होय होय, सहज म्हणतोय आपण. कसं माहितीये का, त्या पाठीमाग भावना वेगळी असते, परंतु असं सुद्धा आपण बोलायचं नाही हे लक्षात घ्यायचं. गुरुजनों की सेवा के फल से ही असहनीय दारिद्रता भी दूर होकर लक्ष्मी की प्राप्ती होती है. गुरुजनांच्या सेवेच्या प्रभावामुळं असहनीय दरिद्रता आलेली आहे, परंतु अशा असहनीय दरिद्रता सुद्धा तुमची दूर जाणार आहे आणि तुम्हाला उत्कृष्ट वैभवाची लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. अमृत औषध जिस प्रकार समस्त रोगों को दूर करता है, वज्रायुध जिस प्रकार पर्वत को तोड़ देता है, इसी प्रकार यह गुरु सेवा आत्मा के समस्त पापों को नष्ट करता है. म्हणजे जर तुम्ही औषध म्हणून अमृताचं प्राशन केलं तर त्या अमृतापासून तुमच्या देहातले सगळे रोग नष्ट होणार आहेत ना. ज्या प्रकारे तुमच्याकडं वज्र नावाचं आयुध असेल तर मोठ्या मोठ्या पर्वताला पण तुम्ही तोडू शकता, त्याप्रमाणे गुरूंची सेवा केल्यानंतर ज्या पुण्याची प्राप्ती होते ते पुण्य म्हणजे तुमच्याकडे अमृत असल्याप्रमाणे आहे. तुमच्याकडं वज्रायुध असल्यासारखं आहे की ज्या वज्रायुधामुळं पर्वताला नष्ट करू शकतो, ते पुण्यरूपी वज्रायुध तुमच्या समोर असलेल्या पापरूपी पर्वताला नष्ट केल्याशिवाय राहत नाही आणि ते पुण्यरूपी अमृत तुम्हाला अमरपदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही. परंतु सेवा करत असताना अंतरंगात किंचित सुद्धा कशा असायला नकोत, अनादराचे भाव असायला नकोत, अतिशय भक्तिभाव समर्पण असायला पाहिजे, अंतरंगामध्ये सरळता असायला पाहिजे, शालीनता असायला पाहिजे, शील असायला पाहिजे, चारित्र्य असायला पाहिजे, मनशुद्धी, वचनशुद्धी, कायशुद्धी सुद्धा असायला पाहिजे. एवढी आपण काळजी घ्यायची. हे सगळं असल्यानंतर तुम्ही दिलेलं दान वाया कधीही जाणार नाही, परंतु वर्ण सगळं तुम्ही चांगलं करणार आणि अंतरंगामध्ये वर्ण पांढरे शुभ्र कपडे, अंतरंगातलं मन काळकुट असं असेल, कसं घडणार सांग. त्यामुळं आपण काय करायचं, अंतर्बाह्य विशुद्धी, शुद्ध होऊनी शुभ्र नेसुनी, शुद्ध व्हायचं मनानं आणि वरून शुभ्र कपडे सुद्धा नेसायचं आणि भगवंताकडं गुरुजनांच्याकडं जायचं आणि भक्ती करायची, दान करायचं, पूजा करायची. सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार. ते पुण्य तुम्हाला मुक्तीला नेऊन सोडणार. जोपर्यंत तुम्ही मोक्षाला जात नाही तोपर्यंत ते पुण्य तुमची साथ सोडणार नाही. एवढं काळजी घ्यायची. त्यामुळे आपण सगळ्यांनी ही भावना करायची, जेव्हा जेव्हा पण माझ्याकडनं मी क्रिया करतो, धर्मकार्य करतो, त्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्याकडनं किंचित सुद्धा मायाचरी व्हायला नको, कशाय व्हायला नको, देव शास्त्र गुरूंचा अनादर व्हायला नको, त्यांच्या प्रती उत्कृष्ट भक्ती नेहमी राहू दे, उत्कृष्ट समर्पण भाव नेहमी राहू दे, माझ्यामध्ये नेहमी सरळता येऊ दे, शालीनता येऊ दे, संतोषी वृत्ती असू दे, समाधानी वृत्ती असू दे, क्षमाभाव असू देत प्रत्येकांच्या प्रती आणि प्रत्येक जीवाप्रती माझ्या अंतरंगामध्ये उत्कृष्ट वात्सल्य भाव सुद्धा असू दे. आणि या सगळ्या गुणांसहित मी भगवंताची भक्ती नित्यनेमानं करू आणि क्षणाक्षणाला मी भगवंतांचं नामस्मरण पण करत राहू आणि शेवटला समाधी मळाची प्राप्ती करू अशी भावना करायची निरंतर. ओम नमः.